लाईट करा आणि सबस्क्राईब करा. बाळ मित्रांनो, माझं 2 शब्द ऐका का. तर मी 85 वर्षाची आहे. पहिला काळ कसा होता आणि आताचा काळ कसा निघालाय. पहिला काळ असा होता, बुटके चोरे यायचे, टोपल्यातून भाकरी न्यायचे, कोणाचं पीठ ओतून न्यायचे, कोणाची मिरची न्यायचे, कोणाचा मसाला न्यायचे. तसं आता नाही. आणि आता बी बुटके चोर आहेत. कोणाचे खोऱ्यानी, कोणाची मोटारनी, कोणाच्या केबलनी, कोणाच्या मोटरसायकलनी, असे आता बुटके चोर येत. माझ्या काळामध्ये दराडा आला. एक मारुडी कुबीर होता, त्याच्या इथं दराडा आला. तर पहिले दराडे टाकायचे तर कसे टाकायचे, पहिले पत्र यायचे. दराडा आला, मोठी नदी होती, त्या नदीला मोठं लई कडा होत्या, त्या कड्याला लपून बसले. लपून बसल्यावर आमचे सासरे फिरायचे देवळात बसायचे. 2 जण आले तर आमच्या सासऱ्यांना काय म्हणले, चुलत सासऱ्यांना काय म्हणले, बाबा एवढ्या आमच्या ना गोण्या पडल्या, तेवढ्या गोण्या उचलायला या. गेले आमचे सासर, भले जाड जाड मिशाचे आकड, त्यांच्या डोक्याने निराळे ते फेट. आणि ती आता आमच्या सासरा गेल्यावर आमच्या सासऱ्यांनी जवळ जवळ गेले तर बघा, त्यात तिथं 5-50 माणूस. आता पहिला बोबा ठेवायचा, दराडा यायचा. जीच आमच्या सासऱ्यांनी, चुलत सासऱ्यांनी हिसका मारला का, तर त्याला नेऊन विचारायचं होतं, कोणच्या घरी सोनं आहे, कोणच्या घरी पैसा आहे. पहिले चांदडी रुपये होतं. पण ह्या माणसाने काय केलं तर मारुड्याच्या पहिले सागाचे खांब होते, त्या खांबाला खित्या केल्या आणि त्याच्यात सोन्याच्या इटा, चांदडी रुपये घालून ते लाकडाने पॅक केलेलं होतं. आमच्या सासऱ्याला हिसका दिला, पळत आल्यावर आले असेच त्यांचा माग आरूढ झाला. पारी होत्या हाताने असे आपटायचे, दिन दिन गरीब गुरीब मरू नका, गरीब गुरीब मरू नका. आम्ही सारे लेकर बाळ घेऊन घराने बसलो. ते आल्यावर मारुडी घरामध्ये होता, पण त्याच्या गुराच्या गोठ्यामध्ये असा, घरातून गुराच्या गोठ्यात जायला वाट होती. त्यांनी ही ऐकल्या बरोबर त्यांनी चौखाड्या आगळी लावल्या आणि त्या गुराच्या गोठ्यात उडी टाकून ते पळून गेला. पळून गेल्या दादा त्यांनी काय केलं, पारीने कवाड मोडले. कवाड मोरड्यावर इथं चाप, तिथं चाप, तिथं चाप, तिथं चाप. पुढं कपडे फाट, पुढं लोणच्याचे डेरे फोड. पुढं पहिलं लोणच्याचे डेरे असायचे, तेलाचे डेरे असायचे, तुपाचे बी गाडगे असायचे. पहिलं अशा भांड्याचा काही नव्हतं. मग त्यांनी काय केलं, ही फोडातोडी केली. फोडातोडी केल्यावर सारे गाव कवाड लावून बसले. आता फोडातोडी केल्यावर गरीब गुरीब येतातच. मग ते त्या खिडकी वाटप पळून गेला. कमीत कमी 4 तास होते दादा. ती उचक ती उचक ती उचक, त्यांना कुठं काही गावलं नाही. मग त्यांनी काय केलं, पहिले जोड राहायचे खपली गहू म्हणून शिनी. त्यांनी काय केलं, जोड्याची पोती फोडव खाली वर. जवाऱ्या राहायच्या, बाजऱ्या नव्हत्या, बाजरीची पोती फोड खाली वर. जेवढा माल होता तेवढं त्यांनी एका जागी केलं. एका जागी केल्यावर त्यांनी काय केलं दादा, त्याला काडी लावली. टेंब हाताने एवढा मोठा मोठाने टेंब त्यांनी काडी लावली. काडी लावल्यावर धूर झाल्यावर काय सांगायची दादा, साऱ्या गावामध्ये लोक इकडे पळतात तिकडे पळतात. कोणी जवारीने पळत, कोणी काँग्रेसात लपत, कोणी कशात. काँग्रेस नव्हता तेव्हा, इंग्रजाचं राज्य होतं, तर इंग्रजाच्या गावात होतं कमरे इतकालं. त्या इंग्रजाच्या काळामध्ये त्या गवतात लपायचे. असं करता करता पुढं मग काय झालं दादा, की गेले. त्यांना काही गावलं नाही. 1-2 गरीबाची घरं बी बघितले दुराळून. घरात आता गरिबांच्या नाहीच काही. पहिल्या तारमळीच होत्या, खायला अन्न नव्हतं, अंगाला कपडा नव्हता. जेवढं पिकायचं तेवढं खायलाच पुरायचं. सोनं कशाचं, नाणं कशाचं, काय कशाचं. मग असं करता करता ती लई त्यांनी खायनामा केला. पुढं खांबपाट, वर माडी होती 2 तळाची, ती पारीने खाली पाळली. त्याच्यात काही गावलं नाही, खालच्या तळात काही गावलं नाही. खाली तळघर होतं, टेंब लावलं. त्या तळघरामध्ये त्या टेंब्यांनी सुद्धा धुंडून बघितलं, पण त्यांना काही गावलं नाही. आता असं करता करता दिवस मावळाय गेला दादा. दिवस मावळायला गेल्यावर ती वाटेनीच चालले. पहिलं असं होतं दादा,
एखादा माणूस कोणत्या कामाला जर चालला उष्णपासन आणाय जर चालला आणि शेजारीने जरी विचारलं तू कुठं झाली तर माघारी यायचे. सोयरिकीला जरी विचारलं पाहून आज कुठं चाललं तुम्ही तरी माघारी यायचे, म्हणायचे आपसुकून होतो. आणि मांजर जरी आडवं गेलं तरी कोणत्या चांगल्या कामाला जात नव्हते. का माघारी आला? मांजर आड गेलं. का माघारी आला? त्याने हात टाकलं. असं होतं दादा पहिलं. एक मताची लोक होते, मयाळू होते. तसे आता मया नाही आणि एका मताची लोक बी नाही राहिले. मग काय झालं पुढे गेल्यावर आमचे सासरा माझे पोलीस पाटील होते. गाडी बैल तिथून पोलीस पाटील आले शिरवंद्याहून. त्यांच्या संग कोळगावचा एक तलाठी होता. तलाठी असल्या माझ्या सासऱ्याला काय वाटलं आता अंधार पडन, इष्ट्या नाही, मोटरसायकली नाही, पुढं कोणत्याच गाड्या नाहीत. मग सासऱ्याला काय वाटलं आता काय करायचं, मग यांना घरी न्यायचं. आपलं जेवण बिवण भाजी भाकर पहिली का असली जेवण होते का दादा, बेसन हाटायचं भाकरी करायच्या त्याच्यातच खुश, एक लोणचं दिले त्याच्यातच खुश राहायचे. मग गेल्यावर काय केलं दादा, त्यांना आले ती आल्यावर गाव लय झालं तर 1 किलोमीटर गाव असल ते आमच्या सासऱ्याने त्यांना हात टाकलं. मंडळी कुडाली एवढंच केलं दादा, काय सांगायची. त्यांनी इतका खायनामा केला. हा, बैलाच्या नागपुड्या फोडल्या, पायातल्या बैलाच्या नाख्या फोडल्या, त्यांची शेपट कातरले, इतकं त्यांनी खायनामा केला. आमच्या सासऱ्याला त्या तलाट्याला मरणाचं मारलं, मारू मारू घेतलं, त्यांना हिरी पिवळी केले. हिरी पिवळी केल्यावर त्यांनी दादा माझ्या सासऱ्याच्या कमरेला चांदीचा करगुटा होता. त्यांनी चांदीचा करगुटा सुद्धा काढून घेतला, अंगावरली कपडे सुद्धा काढून घेतले, दोघांचे कपडे काढून घेतले. मग आमच्या सासऱ्याने काय केलं, ही जरा लांब जाऊन दिले, गाडी सोडली. बैल गाडीच्या पहिली ज्वाला बैल बांधायचे, गाडी सोडली ज्वाला बैल बांधले. आता काय करायचं नाही, क्या मारुतीच्या देवळात जाऊन बसले. तर दादा पहिलं असं होतं येस चौखून बी थडं राहायचे, येस म्हणायचे त्याला. आणि त्याला मोठा दरवाजा असायचा. गावात एक नियमानी माणूस असायचा, त्यांनी रोज संध्याकाळी जायचं, मारुतीला दिवा लावायचा आणि घरी येता येता येशीचं दार लावायचं, बंद करायचं. पाठ 3 वाजल्या बिगर ती येस उघडीत नव्हते. काही जरी झालं तरी 3 वाजूस तरी येस उघडीत नव्हते. आता बसले आमचे सासरा रातभर, ते बी काय आई आई बाई बाई एवढा त्यात राडा त्यात. आता जायचं कसं, इज्जत गेली ना दादा. पहिल्या माणसांना लई इज्जत होती, आता इज्जत नाही. मग काय करायचं काय करायचं. 3 वाजला दादा, आम तवा संडास नव्हते, काही नव्हते. एक एक दोन दोन 3 नंबर वळून बाथरूमला जायचे, संडासला जायचे. गेले 2 जण अशी संडासला चाललेली. आमच्या सासऱ्यांनी पाहिलं पाहिलं आमच्या सासऱ्यांनी सांगितलं कोण येतं तुम्ही. यांनी सांगितलं मी आमकतन केते, तुमच्या पाया पडतो इकडे या. आले, काय झालं म्हणजे काय झालं, ती लोक आले, आदराडा आला आपल्या गावामध्ये आणि आम्ही हात टाकलं आम्हाला त्यांनी हाणलं मारलं, माझ्या बैलाला मारलं. माझी परत तुम्हाला सांगते, बैलाचे नाक फोडलं, पायाच्या ही पाय पंज हाणलं पारीनी. मग आता मी काय करायचं, शेवट काय केलं, माझ्या गाडीची चाक पेटून दिले. शेवट माझे कपडे सुद्धा त्यांनी काढून नेले. मग मग दादा एकच पहिले 2च दोथर होते, एकच शर्ट होता आणि एकच कोपरी होती आणि एक टोपी. बरं म्हणले काय हरकत नाही. आले, आमच्या सासूला दाराला धक्का दिला. पहिले आरुळी मारायचे, दार उघडा अशी म्हणायचे. मग आल्यावर आमच्या सासूला धक्का दिला, दार उघडा. आमच्या सासूने दार उघडत. काय झालं म्हणजे पाटील आल्यात, पण पाटलाला काय केलं, दराड्याच्या लोकांनी लई मारली आणि मारून ती देवीच्या देवळात बसलेले आहेत पाटील आणि तलाठी, देवीच्या देवळात बसलेले आहेत. मग त्यांचे कपडे काढून नेले, त्यांच्या कमरेला चांदीचा करगुटा होता, चांदीचा करगुटा सुद्धा काढून नेला. बरं काय हरकत नाही सासू म्हणले. सासूने आपलं ते दोथार टोपी शर्ट त्या माणसाजवळ दिलं, त्या माणसाजवळ दिलं. पण आता दुसऱ्याला इतकी दोथर येतं का, आता बस 50 राहत्यात, पण इतकी दोथर आहे का. एका शेजाऱ्याच्या इथून परत त्या म्हाताऱ्याला बी कपडे नेले, गेले त्यांना कपडे दिले.
त्याच्या बैल काय उठानात म्हणले आता बैल राहून द्या इथंच बैलांना 4-2 दिवस घास बीस टाका घास पुढं वैरण टाका हे करा. आणले त्यांना हाताला धरून आणले काही काही आणि कसं तरी आणले. आणल्यावर दादा काय झालं इतकं त्यांचं अंग सुजलं होतं तर दादा सारं गाव यायचं सारं गाव यायचं. तसं आता आहे का हो दादा? हा आणि खरं परिस्थिती आहे डोरच्या गावामध्ये रतीलाल मारुडी आहे म्हणून याची माडी आहे याच्या माडीवर आता दराडा आलेला आहे. तुम्ही कुणी बी विचारा कुणी येऊन बघा हे खरं आहे का खोटं आहे. हं? असा काळ चांगला होता त्याचा पण त्याला विलाज नाही आलेलं भोगावा लागत. तसे दादा पहिले चोर होते पण मोठाले चोर होते. ते ज्याच्या जवळ पैसा पाणी भरपूर आहे त्यालाच त्रास देत होते. ती गरीबाचं काही नेत नव्हते. पण आता ही बुरटे चोर आल्यात. कोणाच्या कोंबड्यानी कोणाची शिर्डीनी कोणाचा टाटरनी कोणाची केबलनी. अहो दादा ती शेतकरी व डसा डसा रडाच्या घर मोटरा नेल्या काढून केबल न्यायची मोटरा न्यायच्या केबल न्यायची मोटरा न्यायच्या. अशी परिस्थिती होत नव्हती पहिली. पहिले मोठे मोठे लोक यायचे आणि नेऊन तरी काय करतात दादा तिथे का सुखी राहतात का? 10 रुपयाची जिन्नस 5 रुपयाला विकायची 5 रुपयाची 2-4 रुपयाची दारू प्यायची आणि एखाद्या रुपयाचा गुटखा खायचा आणि लाळ गळूस तर पिचकाऱ्या मारायच्या. अरे तुम्ही नेऊन लेकरावाला तरी घाला ना. ते दारूसाठी तुम्ही चोऱ्या करतात दारूसाठी. तशी पहिले चोऱ्या करायचे दराडे यायचे पण मोठे मोठे घर बघायचे त्यांना पत्र यायचं पारी असायच्या हातामध्ये दगडावर दगडावर पारी दनादन दनादन आपटायचे. गरीब गुरीब मरू नका गरीब गुरीब लपून बसा. तसं आता आहे का? आता तर मोठ्याच्या चोऱ्या करतात बँकी फोडीत्यात साऱ्या फोडीत्यात. मग पहिले पत्र येत होते तसं आता दादा पत्र येतात का? मी तुम्हाला पहिल्या काळातल्या गोष्टी लई सांगत जात जाईल. माझं 85 वय आहे पण लाईट करा आणि सबस्क्राईब करा एवढीच माझी इच्छा आहे हात जोडून तुम्हाला.